नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 1057वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी जी पहिली रचना आहे ती अशी: प्रेम ही तो परमेश्वर है, वही सत्य है, इसलिए वो कभी खत्म नहीं होता. दुसरी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रांच्या या 39व्या भागात अविरोधाच्या 12वं व एकूणातलं 149वं सूत्र. ज्ञानी माणसं जे मानत नाहीत असे आणखी काही विचार असे: प्रधान हे ब्रह्मांड बनण्याचं कारण आहे हे तर आपण नाही असं आधीच सांगितलं आहे. काही लोक म्हणतात की अणू असतात आणि वेगवेगळे अणू वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आले की मग वस्तू बनतात आणि मग त्या एकत्र येऊन ब्रह्मांड बनतं. जे स्वीकारण्यायोग्य मत असतं त्याला परिग्रह असं आपण म्हणतो आणि जे स्वीकारण्यायोग्य मत नसतं त्याला अपरिग्रह असं म्हणतो आणि जे ज्ञान्यांना स्वीकारण्यायोग्य नसतं त्याला शिष्ट अपरिग्रह असं म्हणतात. असे हे अनेक विचार हे वेदांना धरून नाहीत म्हणून स्वीकारार्ह नाहीत. आता अविरोधातलं 13वं आणि एकूणातलं 150वं सूत्र बघूया. असं म्हणता येईल की अनुभव घेणारा आणि अनुभव यांच्यातला फरक तेव्हाच संपेल जेव्हा अनुभवच अनुभव घेणारा बनेल आणि तोवर फरक हा वाटणारच. वेद हे ज्ञान मिळवण्याचं माध्यम आहे, पण जर इतर अनुभव वेदांच्यापेक्षा वेगळे असतील तर मग प्रश्न उभे राहतील. मंत्रांच्यामुळे हे सगळं होतं, हे होतं, ते होतं आणि अमुक मिळतं असं मंत्रांमुळे म्हणतात. जेव्हा ज्या क्षेत्रामध्ये जायचा वेदांचा संबंध नाही त्यात तर्क लढवले तर मग असं होतं: ब्रह्मच जेवण आहे आणि ब्रह्मच खाणारा आहे. मग ब्रह्मच ब्रह्माला खाणारा आहे का? या प्रकारचे तर्क लढवू नयेत. याला उत्तर असं की जेवण आणि खाणारा वेगळे आहेत हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तसंच बुडबुडा आणि लाट आणि सागरातलं पाणी वेगळं दिसतं हा पण अनुभव आहे, पण तरीही सगळं पाणीच असतं हेही सत्य आहे. त्याचप्रमाणे अनुभव घेणारा आणि अनुभव हे वेगळे आहेत हे दिसतं, पण तरीही ते ब्रह्मापेक्षा वेगळे नाहीत. ब्रह्मापासून समुद्र बनला, समुद्रापासून लाट बनली, म्हणजे लाटही ब्रह्म आणि समुद्रही ब्रह्मच. आता अविरोधातलं 14वं आणि एकूणातलं 151वं सूत्र बघूया. सगळं आधी कुठून सुरू झालंय याच्याबद्दल काही दुमत नाहीच आहे. पण जेव्हा ब्रह्मांड बनलं तेव्हा त्यात असंख्य गोष्टी बनल्या. त्यांच्यातला फरक आपल्याला कळतो, पण ते एकापासूनच बनलंय हे काही आपल्याला लगेच समजत नाही. मातीपासून बनलेल्या अनेक वस्तूंचे आकार, रंग, नावं हे वेगळं वेगळं असलं तरी मुळात ती सगळी असतेच माती. मातीच खरी असते. काही जण म्हणतात की झाडाला अनेक फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, प्रत्येकाचं कामही वेगळं असतं, पण असतं सगळं झाडच. तसंच ब्रह्मापासून माती, मातीपासून झाड, झाडापासून पानं, फुलं, फांद्या असं सगळं असलं तरी मूळ सगळं असतं ब्रह्मच. यांच्यात एकी न समजणारा पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकतो. ज्याला हे सत्य समजतं तो मुक्त होतो. माणूस स्वप्नात असतो तेव्हा त्याला त्यातलंच खरं वाटत असतं. जागं झालं की खरं वेगळं होतं आणि स्वप्न म्हणजे भास हा मगाशी होता असं वाटतं. कुठल्याच प्राण्याला मी आणि सगळे हे ब्रह्मच आहेत हे वाटत नाही. सगळे वेगळे वेगळे आहेत असंच वाटतं. तरीही वेगवेगळ्या दागिन्यातलं सोनं हे सोनंच असतं आणि वेगवेगळ्या भांड्यातल्या आतली हवा ही त्या सगळ्यांच्या बाहेरची हवासारखीच असते. असे खूप वेगवेगळे अनुभव देणाऱ्या वस्तू म्हणजे ही एक ब्रह्मच असतं.
काही जण म्हणतात ब्रह्मामध्येच खूप वस्तू सामावलेल्या असतात आणि ब्रह्मच बरंच काही करत असतो आणि त्याची क्षमता पण खूपच असते, म्हणून ब्रह्म एकच असतं पण ते अनेक रूपात व्यक्त होत असतं. खरं म्हणजे ब्रह्मापासून काही गोष्टी बनतात आणि त्यापासून आणखी काही गोष्टी बनतात आणि मग त्यापासून आणखी काही गोष्टी बनतात. ह्या सगळ्यांचा मूळ स्रोत असतो ब्रह्मच. तो दिसत नाही कारण आपण तेवढे मागे जातच नाही आणि जाऊ शकतही नाही. जोवर असं असतं तोवर अज्ञान आणि ते नीट समजलं की मग ज्ञान. शरीर आणि आत्मा एकच आहे असं वाटणं म्हणजे अज्ञान. हे वाटणं संपलं की आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत हे वाटणं म्हणजेही अज्ञान. हे झालं की सगळी कर्म, सगळी साधनं आणि सगळे कर्मांचे परिणामही निरर्थक होतात. वरवर बघता सगळं निरनिराळं असतं आणि खोलात गेलं की सगळं एकच असतं. आपण कोणत्या ज्ञानाच्या अवस्थेत आहोत यावर सगळं अवलंबून असतं. यावर शंका अशी की मग ज्ञानेंद्रियांमुळे जे काही समजतं ते सगळं खोटं असं होईल. मग त्या योगे झालेलं ज्ञान हे पण नाहीच असंही होईल. मग शरीराच्या दृष्टीने हे करा व ते करू नका, हे योग्य आणि ते अयोग्य, या कशालाच काही अर्थ नाही उरणार असं होईल. वेद उपनिषद पण शरीरानेच तर बनवलेली आहेत, म्हणजे मग तीही मिथ्या होतील असंही होईल. बंधन आणि मुक्ती हेही काही नाहीच असंही होईल. याचं उत्तर असं की आपला जन्म झाला हेही मिथ्या. मग आपण जन्मामध्ये स्वप्नात असल्यासारखे असतो आणि स्वप्नात असेपर्यंत स्वप्नातलं सगळं खरंच असतं की. सगळेच प्राणी जेव्हा जन्म घेतात तेव्हा आता मी ब्रह्मापासून वेगळा झालो हे धरूनच जन्म घेतात. यावर शंका अशी की जर शरीराचं सगळं मिथ्या तर वेद उपनिषद पण मिथ्या. मग अशा मिथ्या ग्रंथांपासून सत्य कसं काय सापडणार? आणि माणसाला दोरीच्या बदली साप वाटला तरी दोरीने माणूस मरत नाही आणि वाळवंटामध्ये पाणी नसताना सूर्यकिरणांच्या खेळामुळे पाणी आहे असं वाटलं तरी त्या पाण्याने तहान भागत नाही. यावर उत्तर असं की हे सगळं स्वप्नातही होऊ शकतं. तहान न भागणं हे खरं असलं तरी तो अनुभव माणसाला बरंच काही शिकवून जातो. म्हणजे स्वप्नावस्थेतला अनुभवही जागेपणीसाठी ज्ञान देऊ शकतो. त्यामुळे शरीर मिथ्या असतं तरी ते खरं ज्ञान देऊ शकतं. शिवाय ज्या लोकांचा स्वप्नांचा अभ्यास असतो ते कुठलं स्वप्न पडलं की त्यावरून जागेपणी भविष्यात काय होणार याचाही अंदाज बांधू शकतात. एकदा मीच ब्रह्म आहे हे समजलं की आणखी काही माहीत व्हायचं शिल्लकच राहत नाही. काय, कशाने, का, केव्हा असे प्रश्नच पडत नाहीत. जसे एकाच वस्तूला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं असतात पण सगळ्यांचा अर्थ मात्र एकच असतो, तसं सगळं असतं. मी म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजे ब्रह्म ही जाणीव झाली की ती काही खोटी नसते. यावर शंका अशी की मग हेच सिद्ध होत नाही का की ब्रह्म बदलू शकतो? त्यामुळेच तर अनेक वस्तू बनतात. त्यावर उत्तर असं की ब्रह्म बदलत नाही, फक्त तो अनेक रूपात व्यक्त होतो आणि जो व्यक्त होतो तो संपूर्ण ब्रह्म असतो असंही नाही. आणखी एक शंका अशी की जर सगळं काही ब्रह्मच असतं तर मग कोणी नियंत्रकही नसतो आणि नियंत्रण ज्यांच्यावर करायचं असंही कोणी नसतं. याचं उत्तर असं की ब्रह्म एकच असतं पण वेगवेगळ्या आकार आणि नावांनी ते व्यक्त होतं. ब्रह्मापासून वेगवेगळी बीजं बनतात आणि त्या बीजांपासून आणखी वेगळ्या वेगळ्या दिसणाऱ्या वस्तू बनतात. पण ही बीजं आणि त्यापासून बनणाऱ्या वस्तू हे मुळात खरं म्हणजे ब्रह्मच तर असतं. हे सगळं जे होतं तीच तर माया असते. प्रकृती असते आणि तीही ब्रह्मच असते. असीम म्हणजे काय? तर जेव्हा त्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही, ऐकूही येत नाही आणि आणखी काही ज्ञानही होत नाही, ते असीम. म्हणून त्या समजण्याच्या अवस्थेत गेलं की सगळी कर्म पण संपतात असंही म्हटलं जातं. म्हणूनच गीतेत म्हटलेलं आहे की ब्रह्म सगळ्यांच्या हृदयात राहतो आणि त्याच्यामुळेच सगळं काही बनायचं ते बनतं.